सोनूची मम्मी, तुला किती वेळा सांगितलं मी की माझ्या वस्तूला हात नको लावायचो म्हणून? हा, रोज रोज उठून त्या शोधत पासून मी माझ्या माग काही काम नाही राहत का दुसरी? कस काय हात लावती तू माझ्या वस्तूला? हा, अहो सोनुष जास्त लागे पाहिजे मला सगळं काही का घरामध्ये? अहो सोनुष पापा तुमचं काय हरवलं पण? अगं भांडे घासाचा साबण आणि ती घासणीच नाही सापडा, कावाची शोधू राहिलो मी. ती बकेटीच्या पलीकडून ठेवली मी. तिकडे डोळले का? काल मी तुम्ही कपड्याचा साबण सापडत नव्हता. माझ्या वस्तूला बिलकुल हात नका लावा तू, बर का? टाइमपास होतो, मला लय काम राहते. परची पुसणे, झाडझूड करणे, कपडे धुणे, मग माणसाला चिडचिड होती ना. पटपट पटपट उरकलं तर चांगलं राहतं. तेव्हा मला कामाची गडबड राहते आणि ते वस्तूच सापडत नाही. हाव ना. तुम्हारे पास सिर्फ 2 रास्ते हैं। कौन से? पहला, या तो तुम पड़ोसन को छोड़ दो, और दूसरा? या तो 5,000 रुपए देकर मुझे छोड़ दो। पक्का? हाँ पक्का। तुम कुछ कहोगी तो नहीं? इसमें कहने वाली क्या बात है? ये लो, पूरे 5,000 रुपए हैं, अपना ख्याल रखना। हाँ वो तो मैं रख लूंगी। अब छोड़ भी दो। छोड़ दिया। अरे मुझे बाजार तक छोड़ दो। तो तुम बाजार छोड़ने की बात कर रही थी? हाँ और क्या, और पड़ोसन से मैं कह दूंगी कि वो रिक्शा करके आ जाए। ए बुंगारी कुठे चाललात? गच्चीवर चाललोय चिमण्याला पाणी ठेवायला. आता उन्हाळा चालू झालाय ना, त्यांना पाणी कोण ठेवीन मग? हो, तुम्ही ज्या पाणी ठेवायला चाललात का चिमण्यांना, त्या सगळ्या चिमण्या माहेरी गेलेल्या आहेत. आणि जर आता तुम्ही गच्चीवर गेलात तर उद्या सकाळी पेपरला बातमी येईल, घरचे चिमणीच्या हाताने कावळा मरण पावला.